नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील नदी प्रणाली व सरोवरे हा महत्त्वाचा टॉपिक आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. यामध्ये आपण टोटल 25 प्रश्न बघणार आहे आणि तुम्ही सोबतच टॅली करा की या 25 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडलेले आहे? आणि मित्रांनो, याचं अचूक उत्तर राहणार आहे आपलं पंढरपूर. कारण की पंढरपूर या ठिकाणी नदीने अर्धवर्तुळाकार आकार धारण केलेला आणि त्यावरूनच तिला चंद्रभागा असं नाव पडलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणते शहर कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर आहे? तर या ठिकाणी मित्रांनो आपलं अचूक उत्तर बनणार आहे नरसोबाची वाडी. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा आणि पंचगंगा या संगमावर कुठलं ठिकाण जर म्हटलं ते आहे नरसोबाची वाडी. त्यानंतर बघा मित्रांनो, थर्ड क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे. असं कोणतं नदीपात्र आहे ज्यामध्ये रांजण खळगे आढळून येईल? कोणत्या नदीने किंवा कोणत्या नदीच्या नदीपात्रामध्ये रांजण खळगे आढळून येतात? तर याचं अचूक उत्तर बनणार आहे गोदावरी नदी. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर राहणार आहे? म्हणजे वरून तुम्हाला खाली असा क्रम दर्शवायचा आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, उत्तरेकडे जर म्हटली तर पहिली तुमची खाडी राहील वसईची, त्यानंतर राहील जयगडची, त्यानंतर जैतापूर आणि त्यानंतर येणार आहे देवगडची खाडी. आणि असे प्रश्न मित्रांनो निश्चितच पेपरला विचारले जातात. हेच प्रश्न तुम्हाला कंबाईन ग्रुप सी ग्रुप बी मध्ये सुद्धा मिळणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा 5व्या क्रमांकाचा आहे. लातूर शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठावर वसलेलं आहे? तर मित्रांनो ती नदी आहे मांजरा. लक्षात राहील. लातूर शहर जर म्हटलं तर कोणती नदी मग? तर ते राहणार आहे मांजरा. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा गोदावरी व भीमा नद्यांची खुरी वेगवेगळी करतात? तर मित्रांनो या ठिकाणी बघा कसं लक्षात घ्यायचं. या ठिकाणी गोदावरी, भीमा, त्यानंतर कृष्णा अशा 3 नद्या आहे आणि या 3 नद्यांनी जसं आपलं सातमाळा अजिंठा झालं, हरिश्चंद्र बालाघाट झाला आणि शंभू महादेव अशा वेगवेगळ्या खुरी वेगवेगळ्या केलेल्या आहे. तर सुरुवातीला आपण याचं ॲन्सर बघूया. गोदावरी आणि भीमा या नद्यांनी कोणती खुरी वेगळी केली आहे? तर त्याचं अचूक उत्तर येणार आहे बालाघाट डोंगर. म्हणजे त्याला आपण हरिश्चंद्र बालाघाटसुद्धा म्हणू शकतो. आता बघा, एकावरूनच मी तुमचे 2-3 प्रश्न या ठिकाणी क्लिअर करून देतो. जसं की वर जर आपण बघितलं तर तापी नदी, ठीक आहे. तापीनंतर जर म्हटलं तर तुमची येणार आहे गोदावरी, गोदावरीनंतर येणार आहे तुमची भीमा आणि भीमानंतर येणार आहे तुमची कृष्णा नदी. कृष्णा सर्वात खाली येईल इकडे. आता बघा, हे तापी आणि गोदावरीच्या मधात जी पर्वतरांग आहे ती पर्वतरांग आहे आपली सातमाळा अजिंठा. कोणती आहे? सातमाळा अजिंठा. त्यानंतर बघा, गोदावरी आणि भीमा यांच्या मधात जर म्हटली तर हरिश्चंद्र बालाघाट येईल. कोणती? हरिश्चंद्र बालाघाट, ज्यालाच बालाघाट डोंगरसुद्धा म्हटलं जाते. आणि भीमा आणि कृष्णेच्या मधात जर म्हटली तर तुमची डोंगर रांग येणार आहे शंभू महादेव. तापीच्या वर सुद्धा सातपुडा पर्वत येईल आणि त्याच्या वर जर म्हटलं तर नर्मदा नदी येणार आहे. म्हणजे नर्मदा आणि तापी यांच्या मधात जर म्हटलं तर सातपुडा पर्वत. म्हणजे तुमचे 3-4ही गोष्टी या ठिकाणी क्लिअर झालेल्या असेलच. त्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी नदी प्रणाली जर म्हटलं तर गोदावरी राहणार आहे. हिलाच रुद्रगंगा असं म्हटलं जाते आणि हिचंच खोरं सर्वात मोठं सुद्धा आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीस तिच्या उजव्या किनाऱ्यावरून येऊन मिळत नाही? तर ती नदी आहे खाम नदी. खाम अशी नदी आहे जी गोदावरीच्या उजव्या किनाऱ्यावरून येऊन तिला मिळत नाही. त्यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो आपण. 9व्या क्रमांकाचा प्रश्न दिलेला आहे. कोयना धरणातील जलाशयाला कोणत्या नावाने ओळखलं जाते? ठीक आहे, कोयना. आता लक्ष द्या, महाराष्ट्रामध्ये कोण आहे ना असं लक्षात घ्या. तो कोण आहे? तर शिवाजी महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराज राहणार आहे. म्हणून या ठिकाणी शिवसागर तुम्ही लक्षात घेऊ शकता. कोण आहे ना? तर छत्रपती शिवाजी असं लक्षात घ्या. म्हणून कोयनावरून शिवाजी. त्यानंतर पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर वसलेलं ठिकाण कोणतं? तर ते आहे नृसिंहवाडी. पंचगंगा आणि कृष्णा जर म्हटलं तर कोणतं ठिकाण येणार आहे तुमचं? नृसिंहवाडी. त्यानंतर बघा, इसापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर इसापूर प्रकल्प आहे पैनगंगा या नदीवर. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण. कृष्णेची उपनदी असणाऱ्या पंचगंगेत खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश नाही आहे?
तर बघा आता कृष्णेची जी उपनदी आहे कोणती पंचगंगा, तर या पंचगंगामध्ये कोणत्या नदीचा समावेश होतो असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर मी या ठिकाणी तुमचा प्रश्न क्लिअर करून देतो. पंचगंगा ही 5 नद्या मिळून बनलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी शॉर्टकट लक्षात घ्यायचं आहे. काकू, भोगास, तू. काय लक्षात घ्यायचं आहे? काकू, भोगास, तू. का वरून या ठिकाणी तुमचं कासारे येईल, कू वरून तुमचं कुंभी येईल, ठीक आहे. भो वरून येणार आहे भोगास, ठीक आहे. स वरून येणार आहे तुमचं सरस्वती आणि तू वरून येणार आहे तुळशी. म्हणजे टोटल या ठिकाणी आपण 5 नद्या बघितलेल्या आहे. कोणती पहिली दिली आहे? कासारी, दुसरी कुंभी, त्यानंतर भोगावती, सरस्वती आणि तुळशी. आता यावरूनच आपण प्रश्न क्लिअर करणार आहे. तर कोणत्या नदीचा समावेश होईल, म्हणजे या 5 पैकी कोणत्या तरी एका नदीचा या ठिकाणी समावेश दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, जसे आपण पर्याय बघितलेले होते, तर त्या पर्यायापैकी कोणती नदी दिलेली आहे या ठिकाणी? ती आहे भोगावती. या तिन्ही नदीचा समावेश होणार नाही. तर उत्तर राहील आपलं भोगावती. इथंच कासारी पण बनू शकलं असतं, कुंभी पण बनू शकलं असतं, सरस्वती पण बनू शकलं असतं किंवा तुळशी पण बनू शकलं असतं आपलं आन्सर. नंतरचा प्रश्न बघा, बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. नंतरचा क्वेश्चन बघूया, खालीलपैकी कोणती डोंगर रांग ही नर्मदा खोरे आणि तापी खोरी, ठीक आहे, या दरम्यान जलविभाजक आहे? ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे. जसं नर्मदा आणि तापी जर म्हटलं तर तुमचं सातपुडा येईल. त्यानंतर तापी आणि गोदावरी जर म्हटलं तुमचं सातमाळा अजिंठा येईल. त्यानंतर आपण गोदावरी आणि भीमा जर म्हटलं तर हरिश्चंद्र बालाघाट येईल. त्यानंतर बघा आपलं भीमा आणि कृष्णा जर म्हटलं तर उत्तर बनणार आहे तुमचं शंभू महादेव. ऑलरेडी मी तुम्हाला ते व्यवस्थित सांगितलेलं आहे, ते एकदा आणखी तुम्ही बघू शकता. नंतरचा प्रश्न बघा या ठिकाणी 15व्या क्रमांकांचा आहे. रिकामी जागा या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीशी येऊन मिळते, तर ते ठिकाण कोणतं आहे? तर ते ठिकाण आहे मित्रांनो कराड. तर तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्याल, कोयना आणि कृष्णा दोन्ही ठिकाणी के आहे, ठीक आहे. आणि उत्तरामध्ये सुद्धा के आहे, म्हणजे केचं कॉम्बिनेशन तुम्ही लक्षात घेऊ शकता. कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या ठिकाणी? तर कावेरी नदीवर जर म्हटलं तर तुमचं येणार आहे शिवसमुद्रम. कोणता येणार आहे? शिवसमुद्रम येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, रत्नागिरी जिल्ह्यात रिकामी जागाजवळ घारेश्वर येथे गंगोत्री नदीवर मार्लेश्वर नावाचा धबधबा आहे, ठीक आहे. तर कोणत्या जिल्ह्यात? ठीक आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी? तर देवरुख जवळ. ठिकाण जर म्हटलं तर कोणतं येणार आहे? देवरुख जवळ घारेश्वर येथे गंगोत्री नदीवर मार्लेश्वर नावाचा धबधबा आहे. नंतरचा प्रश्न बघा, रिकामी जागा ही वर्धा नदीची उपनदी आहे. तर वर्धा नदीची उपनदी आहे मित्रांनो या ठिकाणी पैनगंगा. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील लांब आणि प्रमुख नदी जर म्हटलं तर ती आहे गोदावरी. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो. त्यांचा क्रम तुम्हाला खालीलपैकी ओळखायचा आहे. म्हणजे ही झाली आपली पश्चिम दिशा आणि ही झाली पूर्व दिशा. तर तुम्हाला इकडून इकडे असा जाण्याचा काय करायचा आहे? क्रम ओळखायचा नदी प्रणालीचा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इकडली जर म्हटलं तर पूर्व विदर्भातली नदी येईल आणि इकडली जर म्हटली तर कोकणातील. ह्या दोनच गोष्टी तुम्हाला ओळखायच्या आहे. तर बघा आता या ठिकाणी आपला पूर्व विदर्भामधली नदी जर म्हटली तर वैनगंगा येणार आहे आणि कोकणामधली जर म्हटली तर सावित्री. तशी या ठिकाणी बघा वैनगंगा ही येणार नाही, भीमासुद्धा येणार नाही, ठीक आहे. आणि इकडे पुन्हा वैनगंगा दिला, हे सुद्धा येणार नाही. म्हणून याचं अचूक उत्तर बनेल सावित्री, भीमा, सीना आणि वैनगंगा. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण. बघा 21वा प्रश्न आहे, गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी केलेली आहे? बघा तिसऱ्यांदा हा प्रश्न आलेला आहे. तो गोदावरी आणि भीमा जर म्हटले तर कोणती येणार आहे? आपलं हरिश्चंद्र बालाघाट. पुन्हा एकदा लक्ष द्या, नर्मदा आणि तापी जर म्हटलं तर तुमचा सातपुडा पर्वत राहील. तापी आणि गोदावरी जर म्हटलं तर सातमाळा अजिंठा राहील. गोदावरी आणि भीमा जर म्हटलं तर हरिश्चंद्र बालाघाट राहील, जसं या ठिकाणी विचारलं आहे गोदावरी आणि भीमा. आणि बघा भीमा आणि कृष्णा जर म्हटलं तर ते येणार आहे तुमचं शंभू महादेव. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही आहे? तर यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही आहे? तर ती तुमची नदी येणार आहे कोयना, कारण की ही पूर्व वाहिनी नदी आहे. नंतरचा प्रश्न बघा, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आपल्याला. खालीलपैकी गटात न बसणारी नदी कोणती आहे? तर शिंदफणा, शिवना, प्रवरा आणि दारणा. तर यामधली नदी येणार आहे तुमची शिवना, कारण की ह्या बाकीच्या नदी आहेत ह्या गोदावरीच्या उपनद्या येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 24वा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या एका गटातील नद्या
पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात. बघा, खालीलपैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिम घाटातच उगम पावतात आणि पश्चिमेकडे जातात? तर तो गट आहे आपला हा बी नंबरचा, सावित्री, काळू आणि उल्हास. पश्चिम घाटामध्ये उगम पावतात आणि पश्चिमेकडेच जातात, म्हणजे अरबी समुद्रामध्ये समाविष्ट होतात. आणि लास्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण बघणार आहे मित्रांनो, तो आहे भीमा नदीचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? तो बघा, सोलापूरमधून सुद्धा वाहते, पुणेमधून सुद्धा वाहते आणि अहमदनगरमधून सुद्धा वाहते, म्हणजे अचूक उत्तर बनणार आहे आपलं सातारा. मित्रांनो, 25 प्रश्न आपण या ठिकाणी महाराष्ट्रामधील बघितलेले आहे, नदी प्रणाली आणि सरोवरे. जर तुम्हाला हे प्रश्न आवडलेले असेल तर तुम्ही निश्चितच कमेंट करा आणि आपण या पद्धतीचे आणखी काही प्रश्न वेगवेगळ्या टॉपिकवर सुद्धा बघूया. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. थँक्यू सो मच.